आजच्या ब्लॉगची आणि संध्याकाळची सुरुवात केली ती घराची छान स्वच्छता करून, कारण आज दीप अमावस्या होती. म्हटलं घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ आणि प्रसन्न असावा म्हणून हळद मीठ घालून फरशी पुसली. मग घरातले सगळे दिवे बाहेर काढले, स्वच्छ धुवून घेतले, त्यांना नवीन वाती केल्या. नंतर पाट मांडला, त्यावर वस्त्र अंथरून सगळे दिवे मांडले. दिव्यांना हळद कुंकू अक्षता फूल वाहून मनोभावे पूजा केली. यावेळी खास करून कणकेचे छोटे छोटे दिवेही बनवले होते. ते दिवे ताटात ठेवून छान दिव्यांचं ताटही सजवलं आणि त्यामध्ये दिवे आणि त्यांचा प्रकाश इतकं सुंदर दिसत होतं की पूजा करताना मन अगदी प्रसन्न झालेलं. शेवटी माझ्या बाळाचंही औक्षण केलं. औक्षण करताना मनात एकच इच्छा होती, तिचं आयुष्य या दिव्यांच्या प्रकाशासारखंच कायम उजळलेलं असावं. तिच्या आयुष्यात नेहमी सुख समाधान आणि आनंदाचा प्रकाश राहावा आणि तशीच मनोभावे प्रार्थनाही केली. नंतर तुळशीजवळ आणि घराच्या उंबरट्यावरही दिवा ठेवला. अशा प्रकारे दिव्यांचा प्रकाश आणि घरातलं तिन्ही सांजेचं शांत वातावरणात कालची संध्याकाळ गेली.